मित्र हो, अशोक खरात याचा हल्लीचाच एक व्हिडिओ आपल्याला आठवत असेल. पोलीस ठाण्यातून बाहेर येताना त्याच्या तोंडचे ते शब्द, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. पण हा नाशिक जिल्हा आता कायद्याचा बालेकिल्ला न राहता गुन्हेगारीचा बालेकिल्ला ठरतोय की काय, असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण हल्ली नाशिकमध्ये जी काही प्रकरणं सुरू आहेत, त्याने खरंच नाशिक जिल्हा गुन्हेगारीचा बालेकिल्ला असं म्हणायला आता भाग पाडलंय. नाशिक शहराला हादरवून सोडणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण अजून शांत होत नव्हतं. तो समाजातील एका तथाकथित सुशिक्षित आणि पांढरपेशी विकृतीचा अत्यंत भयानक चेहरा समोर आलाय. अशोक खरातने ज्याप्रमाणे धर्माच्या आणि आशीर्वादाच्या नावाखाली महिलांचं शोषण केलं, अगदी त्याच क्रूर आणि विकृत पद्धतीने पत्रकारितेचा आणि समाजसेवाचा बुरखा पांघरलेल्या रवींद्र एरंडे याने महिलांच्या असहायतेचा बाजार मांडला होता. नाशिकच्या सातपूर भागातील हा प्रकार केवळ एका गुन्ह्याची कथा नसून गेल्या 2 दशकांपासून सुरू असलेल्या एका अमानवी आणि पद्धतशीर शोषणाचं उघड झालेलं काळकुट्ट वास्तव आहे. या प्रकरणाची सुरुवात अत्यंत नाट्यमय पद्धतीने झाली, जेव्हा स्वतःला पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेणाऱ्या 63 वर्षीय रवींद्र एरंडे याने सातपूर पोलीस ठाण्यात आपल्या कार्यालयातील लॅपटॉपची हार्ड डिस्क चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली. सुरुवातीला हा प्रकार केवळ एका चोरीचा वाटत होता. मात्र या चोरीच्या तक्रारी मागे लपलेला मूळ हेतू हा स्वतःच्या पापांचे पुरावे नष्ट करणं किंवा ते कोणाच्या हाती लागू नयेत हाच होता. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. या चोरीचा तपास करत असताना पोलिसांनी जेव्हा समांतर चौकशी सुरू केली, तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली की ज्या हार्ड डिस्कची चोरी झाली होती त्यातील काही अत्यंत आक्षेपार्ह छायाचित्र आणि चित्रफितींच्या आधारे अज्ञात व्यक्ती एरंडेला धमकावत होत्या आणि तब्बल 12 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करत होत्या. एरंडेने यापूर्वी घाबरून 10,000 रुपये संबंधितांना दिलेही होते, पण ब्लॅकमेलिंगचा हा फेरा थांबत नव्हता. स्थानिक गुन्हे शाखा आणि सातपूर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून जेव्हा या प्रकरणाचा छडा लावला, तेव्हा आडगाव जवळील 10वा मैल परिसरातून आकाश बकरे, प्रकाश पानपाटील, सूरज गवई आणि श्रीपद शिंदे या 4 संशयितांना ताब्यात घेतलं. या संशयितांच्या अटकेनंतर प्रकरणाला अशी काही कलाटणी मिळाली की खुद्द पोलीस प्रशासनही चक्रावून गेलं. अटकेत असलेल्या संशयितांनी दिलेल्या माहितीवरून आणि तपासाच्या धाग्यादोऱ्यांवरून हा उलगडा झाला की ज्या रवींद्र एरंडेने तक्रार केली होती तो स्वतःच एका मोठ्या लैंगिक शोषणाच्या रॅकेटचा सूत्रधार आहे. एका पीडित महिलेने धैर्याने पुढे येत एरंडे विरुद्ध दिलेल्या तक्रारीने या प्रकरणाचा पूर्ण रोखच बदलून टाकला. त्या पीडित महिलेच्या मुलाला सरकारी नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून तुमचं भविष्य उज्ज्वल करून देतो असं आश्वासन देत एरंडेने तिला आपल्या जाळ्यात ओढलं होतं. नाशिक आणि इगतपुरी परिसरातील विविध हॉटेल्समध्ये नेऊन त्याने या महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले आणि त्याही पेक्षा भयंकर म्हणजे या कृत्याचे त्याने गुपचूप चित्रीकरण देखील केलं होतं. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा सखोल तपास केला आणि एरंडेच्या ताब्यातून 4 भ्रमणध्वनी, 2 पेन ड्राईव्ह आणि मेमरी कार्ड हस्तगत केलं, तेव्हा तपासात जे निष्पन्न झालं ते मानवी कल्पनेच्या पलीकडचं होतं. प्राथमिक तपासात या नराधमाच्या साठ्यातून तब्बल 121 अश्लील चित्रफिती जप्त करण्यात आल्या. या चित्रफिती केवळ अलीकडच्या काळातील नसून 2003 सालापासून म्हणजे गेल्या 21 वर्षांपासून तो विविध महिला आणि मैत्रिणींचं अश्लील चित्रण करून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवत होता असं समोर आलंय. रवींद्र एरंडे हा महिला सबलीकरणासाठी एक संस्था चालवत होता आणि याच संस्थेच्या नावाखाली तो गरजू महिलांशी संपर्क साधायचा. समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता अशी त्याची ओळख असल्याने अनेक महिलांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण त्याने या विश्वासाचा घात करून त्यांच्या असहायतेचा फायदा घेतला. या 121 चित्रफिती म्हणजे 121 स्त्रियांच्या उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याच्या कहाण्या असू शकतात, अशी भीती आता व्यक्त केली जाते. पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून अत्यंत गोपनीयता बाळगत अंबड आणि सातपूर पोलिसांचे एक विशेष तपास पथक तयार केलंय. हा नराधम इतकी वर्ष समाजात उजळ माथ्याने कसा वावरत होता आणि या शोषणात त्याला अजून कोणाची साथ लाभली होती, याचा तपास आता युद्धपातळीवर सुरू आहे. अशोक खरातच्या प्रकरणाने नाशिकच्या आध्यात्मिक क्षेत्राला धक्का दिला होता, तर रवींद्र एरंडेच्या या कृत्याने पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील विश्वासार्हतेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलंय. पीडित महिलेच्या तक्रारीवरून आता त्याच्यावर लैंगिक शोषणासोबतच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिककर आता या नराधमाला कठोर शिक्षा होण्याची वाट पाहत आहेत.
दरम्यान या सर्व प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा.